वाणेवाडीच्या रस्त्याला प्रत्यक्षात आता मोजणीला सुरुवात करण्यात आली असून अखेर पाठपुराव्याला यश आलं असून 8 वर्षांचा वनवास संपलेला आहे. शेळगाव आर आणि वाणेवाडी या दोन्ही गावांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या 8 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या वतीने प्रत्यक्ष मोजणी आणि स्थळ पाहणी करण्यात आली. यामुळे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या दोन्ही गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामासाठी भूमी अभिलेख बार्शीचे प्रमोद जाधव व बिरोबा कांबळे तसेच तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयाचे अमृतराव पीए आणि लोंढे हे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शेळगाव आणि वाणेवाडी या दोन्ही शिवारातील गटांची सविस्तर मोजणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले, सन्मान केला. ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दोन्ही गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना या शासकीय कामात पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी शेळगाव आर सरपंच प्रकाश बादगुडे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन बादगुडे, स्वराज क्षीरसागर, प्रकाश गोडगे, भीमराव शिरसाठ, राजेंद्र देवकर, मिठू देवकर, जनार्दन बादगुडे, मनोज बादगुडे, उत्तम अडसूळ, दाजी अडसूळ, वाणेवाडी उत्तम अडसूळ, प्रवीण पाटील, रघु वाडकर, चंदू अडसूळ, जितेंद्र मिर्झे आदी शेतकरी उपस्थित होते. गेल्या 8 वर्षांपासून शेळगावचे सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे हे या कामासाठी अहोरात्र कष्ट घेत होते. वारंवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे, निवेदने देणे आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या चिकाटीमुळेच आज हा रस्ता प्रत्यक्षात आकाराला येत आहे. शेळगाव व वाणेवाडी शिवारातील सीमेवरील बसवेश्वर चौक येथून या मोजणीला सुरुवात झाली. 2017-18 सालापासून या रस्त्यासाठी शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटायचा. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना 3-4 महिने प्रचंड हाल सहन करावे लागत होते. पाणी ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय ग्रामस्थांकडे पर्याय नसायचा. मात्र आता मोजणी पूर्ण होऊन कामाला गती मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थ त्याचबरोबर वाणेवाडीचे आणि विशेष करून ह्या रस्त्याच्या अनुषंगानं महसूल विभागाकडून बार्शी आणि धाराशिव या जिल्ह्यातून आलेले कर्मचारी अधिकारी, याच्यामध्ये तुपे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत आणि त्यानंतर मला वाटतं वाणेवाडीकडून लोंढे साहेब, हे अशी सगळी मंडळी आलेली आहेत. मी सर्वप्रथम ह्या अधिकारी वर्गाचं, कर्मचारी वर्गांचं मनपूर्वक शेळगाव ग्रामस्थ आणि वाणेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुकही करतो. रखरखत ऊन आहे ह्या परिस्थितीत सुद्धा ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी, शेतकऱ्यांना होत असलेले हाल हे सगळं विचारात घेऊन या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि आज ह्या शिवरस्ता असेल, वाणेवाडी शेळगाव काटी या परिसरातला जो शिवरस्ता आहे, पानंद रस्ता आहे आणि ग्रामरस्ता आहे. आता ग्रामरस्त्याशीच संलग्न होणारा रस्ता आहे. हे गाव ते गाव, त्यामुळं ह्या रस्त्याच्या हद्दी खुणा निश्चित करणं, त्यातली काही अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमणं इंडिकेट करणं, दर्शवणं आणि त्या रस्त्याचा क्रमांक असेल जो शासकीय अनुषंगानं लागतो, जेणेकरून उद्याच्याला निधी असेल, त्या ठिकाणी त्या रस्त्याचा विकास असेल, पक्का रस्ता करायचा असेल, त्यासाठी आवश्यक असणारा निधी असेल, यासाठी रस्त्याला क्रमांक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीची स्थळ पाहणी आणि मेजरमेंट, मोजमापं, त्यानंतर ह्या परिसरातल्या काही गट नंबर्स आहेत, ते गट नंबरची मोजणी, ह्या अनुषंगाने हे सगळे आलेले होते. त्याने आपल्या समक्ष त्यांना जे निर्देश मिळाले त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष कामकाज आज केलेलं आहे. ते आजचं कामकाज पूर्ण झालं आहे. यानंतर जे काय अर्धवट कामकाज राहिलं असेल त्यासाठी स्वतंत्ररित्या नोटिसा निघतील, त्यानंतर त्याच्या तारखा, वेळ निश्चित होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल. परंतु निश्चित सांगतो की ह्या शेळगावकरांना आणि वाणेवाडीकरांना हा रस्ता होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा मराठवाड्याला जोडणारा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून असणारा हा रस्ता आहे. हा बसवेश्वर चौकात आपण इथं आहोत. हे उद्याच्याला अतिशय डेव्हलप होणारा हा चौक आहे. ह्या ठिकाणी ह्याला आपण बसवेश्वर नगर, बसवेश्वर चौक अशा नावानं आपण संबोधित करतो. आणि या ठिकाणी
एक चांगले सद्विचार व्हावेत. एक ह्या ठिकाणचं तुळजाभवानीला जाणारा एक प्रवेशद्वार म्हणून ह्या भागाला ओळखलं जाणार आहे. कारण बार्शी सोलापूर हायवे आहे, तेथून येणारा हा सलग आणि तिकडून मराठवाड्यातून बार्शी किंवा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा देखील हाच मार्ग महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे ह्या मार्गाला खूप महत्त्व आहे. अधिकारी वर्गाने देखील आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे. यापुढे करावं, कारण शेतकऱ्याच्या वेदना आपणच जाणून घ्यायच्या असतात. तुम्ही जाणून घेताय, आम्हाला त्याचं कौतुक आहे. पण अशाच पद्धतीनं पुढचंही कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने करावं, ह्यासाठी आमचा शेतकरी दयानंद भगवान बादगुडे हा चांगला लढा देतो. त्याला साथ देणारी ही सगळी मंडळी आहेत, देवकर असतील, बादगुडे कंपनी असतील, गोडगे कंपनी असतील, शिरसट असेल, भीमा, ही सगळीजण साथ देत आहेत. मला त्यांचंही आभार मानायचे आहेत. आणि यापुढे देखील सांघिक लढाई, ही कुणाच्या घरची लढाई नाही किंवा लढाई म्हणून नाही, तर आपली एक गरज आहे, निखड आहे. आणि ती गरज आपण पूर्ण करण्यासाठी आपण शासन दरबारी, कारण शासनाचे सुद्धा आता निर्देश आहेत की हे रस्ते झालेच पाहिजेत. रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. जिथं जिथं रस्ते असे ब्लॉक केलेत किंवा अडवले गेलेत, ते रस्ते तातडीनं खुले करावेत असा निर्देश महसूल विभागाचा आहे. महसूल विभागानं मोठ्या प्रमाणात आता ह्या सगळ्या गोष्टी हाती घेतलेल्या आहेत आणि या पुढच्या काळात रस्ते मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहेत. त्यामुळं आणि रस्त्याची गरज ओळखलेली आहे. रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण देखील सगळ्यांनी 2 पावलं मागं पुढे होऊन आपण ह्याला सगळ्यांनी साथ द्यायची आहेत. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अडकाटे आणायचे नाही, ह्या दृष्टीनं आपण पुढे यायचं आहे. जर आपल्यावरती काय अन्याय होत असेल तर खाजगीत सांगा, आपण त्याचं काय करता येईल, त्याच्यावरती आपल्याला उपाय करता येईल ही बघू. परंतु अगोदर तुम्हाला जर रस्ता नसेल तर तुम्हाला जमीन असून देखील ती मृत असणार आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टीचा उपभोग तुम्हाला घेता येणार नाही, वाहनं नेता येणार नाही, तुम्हाला स्वतःला जाता येणार नाही. पाणी आल्यानंतर आपण बघतोय शाळकरी मुलांना काय हाल होतात ह्या भागातून येणाऱ्या. आता ही पोरं येत आहेत, ही शाळेतली पोरं आहेत, त्यांना जाणं येणं किती अवघड आहे. ह्या सगळ्या परिस्थिती तुम्ही बघताय. त्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य करूया. गावचे सरपंच असतील, त्यांनी देखील सहकार्य केलं आहे, त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर आमचे महसूल विभागाचे सगळे जे लोक आहेत तेही आले, त्याबद्दल त्यांचेही आभार आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि अधिकारी वर्गांचंही आभार मानून मी थांबतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. या पुढच्याही काळात सगळ्यांनी सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.